एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सुमुखी बरी लबाड आहेस ना तू. तुला उद्या बोलावलं होतं तर आजच आलीस होय ग? हा फार घाई झाली आहे तुला पण लग्नाची. बरं आता अशी लाजत नको राहूस. मी काय सांगते ते बघ. ही भजी आहेत ना अशी चांगली परतून परतून तळून घ्यायची आणि मंद आचेवर तळायची. हो ना, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. चला, मिशन साखरपुडा सक्सेसफुल. आता मात्र आपल्याला घाई करायला हवी हो. आधी सगळ्यात आधी म्हणजे कार्यालय बघायला हवं. नाही नाही नाही, साखरपुडा आमच्याच घरी करायचा. हो पण म्हणजे असं कशाला? काय ना, आमच्याकडची खूप माणसं असतील हो. उगीच तुमच्यावर एवढा भार. आता खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यायचा असं ठरलंय ना आपलं. मग किमान साखरपुडा तरी आम्हाला आमच्या घरी करू दे. बर 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 बर, चालेल हो. मी घरी सांगेन सगळ्यांना. कुणा एका अभ्यासकानं असं म्हटलं, आय एम व्हेरी एफिशियंट ॲट वर्क, आय हॅव नेव्हर मिस्ड अ कॉफी ब्रेक. अभ्यासू मंडळी सुद्धा कॉफी ब्रेक चुकवत नाहीत. हो, काय काय चाललंय काय मला सांग बरं. आपण एक इव्हेंट करतोय ना मोठा, साखरपुडा. त्याची यादी आणि त्याचा खर्च. अहो असं कंटाळल्यासारखं करू नका हो. नीट व्यवस्थित यादी करा. पहिल्यांदा लिहा राधाची अंगठी. 6,500, 9,500, 12,717 एकूण. एवढा खर्च आहे फक्त साखरपुड्याचा. असं कसं चालेल पप्पा? आणि इतके वर्ष माझा सगळा खर्च मीच केला की नाही? माझे कपडे असतील, लॅपटॉपचे हप्ते असतील, साखरपुड्याचा खर्च फक्त मी केला तर काय बिघडणार आहे एवढं? अरे पण लग्न म्हणजे काय लॅपटॉपचे हप्ते आहेत का? आणि नवरा लॅपटॉप बिघडला की बदलला. काय फरक आहे हो त्यात? इन्व्हेस्टमेंटच आहे ना शेवटी. माणसात केलेली असेल ना, ते अंतरात केलेली असेल. हो हो गुरुजी. हां, नाही पण मी काय म्हणतो, एखादी पुढची तारीख, एखादा पुढचा मुहूर्त मिळेल का? नाही, ही म्हणजे एकदम तोंडावर येते ना. बरं ठीक आहे, ठीक आहे. घरच्या मंडळीशी बोलतो आणि तो मला कळवतो. नाही नाही, तुमचं बरोबर आहे. शुभस्य शीघ्रम वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी असं ना की व्यायानं पण विचारायला पाहिजे ना. हां ठीक आहे, त्यांच्याशी बोलतो आणि कळवतो तुम्हाला. हा बोल. काय? अरे वा, बरं वाटलं. कोण बोलतंय असं नाही विचारलंस तू? अरे बाबा, तेव्हा नंबर नव्हता ना तुझा माझ्याकडे, म्हणून विचारत होते. आता काय आयुष्यभर हेच ऐकवणार आहेस का तू मला? राधा देसाईच बोलतायत ना? म्हणजे हा त्यांचाच नंबर आहे ना? नाही, तू अचानक आयुष्यभर वगैरे असं बोलायला लागलीस, आयुष्यभराच्या गोष्टी करतेस. ठीक आहेस ना तू राधा? एक मिनिट. असं आपल्याकडे म्हणायची पद्धत असते, म्हणजे आमच्याकडे तरी आहे की आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, आयुष्याला अर्थ नाही. ती पद्धत म्हणून बोलले मी. काय आहे बोल. आणि त्याचसाठी मी तुला फोन केला राधा, की मुबारक हो, साखरपुड्याची तारीख ठरलेली आहे आणि ती येत्या महिन्याची 3 तारीख आहे. 3? अरे पण इतक्या लवकर कसं शक्य आहे आम्हाला सगळी तयारी करणं? आमच्याकडे कमी माणसं आहेत, तुमच्याकडे कशी खूप माणसं आहेत ना. म्हणजे तुमच्याकडे एक मिनिट. तुझ्या पप्पांना विचारून तारीख ठरली आणि त्यांना ती चालणार आहे. पण मग अरे काय मग आता काय? ठीकच आहे, पप्पांनी हो म्हटलं असेल तर काय, ओकेच, छान, मस्त. मग त्रागा करून झाला असेल तर मनपूर्वक शुभेच्छा होणाऱ्या साखरपुड्याबद्दल. हा, थँक्स. तुलाही आता काय शुभेच्छाच साखरपुड्याबद्दल. आपण दोघेही आता साखरपुडा करतोय. पण हॅलो, काय तुझं पण काय होतं? लेडीज फर्स्ट. लग्न रजिस्टर्ड पद्धतीनेच करायचं. राईट? करेक्ट आहे. येस, ग्रेट. ओके, बाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.